रामराम मंडळी. तर आज बेत होता दालच्याचा. तुम्ही व्हेज दालच्या किंवा नॉनव्हेज दालच्या दोन्ही करू शकता, पण मी केला होता मटन दालच्या. मग तेल गरम करून घेतलं, त्यात कांदा परतून घेतला. कांदा थोडा लाल झाला की मग टमॅटो टाकला आणि टमॅटोही छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. मग मटन मसाला, लाल मिरची, हळद, धना पावडर सगळं टाकून घेतलं आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं. त्यालाही परत तेल सुटून दिलं आणि त्याला तेल सुटल्यानंतर मग टाकलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना ह्यांची पेस्ट. आणि ह्यांची पेस्ट टाकून झाल्यानंतर त्यालाही मस्तपैकी तेल येईपर्यंत छान हलवून घेतलं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान तरी येत नाही, म्हणून मग त्याला छान तेल पिऊन दिलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर आंबट चुका आणि मेथी ह्यांना पाण्यात भिजवून ठेवलं होतं, त्यांचं सगळं पाणी काढून ते त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं. मग मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकलं. खोबरं खरं तेलावर भाजलं होतं आणि नंतर ते वाटून घेतलं होतं. त्याच्यामुळे एक वेगळीच चव येते. बिर्याणीमध्ये पण जर टाकलं तर अजून सुंदर लागतं. तर तेही सगळं एकजीव करून घेतलं आणि शिजायला ठेवलं. मग व्यवस्थित मेथी आणि आंबट चुका शिजल्यानंतर असं मस्त त्याला तेल सुटलेलं होतं, तुम्ही बघू शकता. एकदम छान अशी सुंदर तरी निघालेली आहे. आणि त्याच्यात मी टाकली कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे पण अजून एक खूप सुंदर टेस्ट येते. ऑलरेडी आपण मेथी वापरलेली आहे, त्याच्यामुळे कसुरी मेथी थोडीच वापरायची, नाही तर कडू लागते ते. सो कसुरी मेथी ही टाकून घेतली आणि त्यानंतर आळणी पाण्यामध्ये शिजलेलं मटण टाकून घेतलं. तुम्ही आळणी पाण्यामध्येच मटण शिजवून घ्यायचं आणि ते सगळं टाकायचं. त्यानंतर मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ शिजवून घेतली होती, ती सगळी ॲड केली. जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला किती दालच्या घट्ट पाहिजे नाही, पातळ पाहिजे नाही, तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही ॲड करू शकता. मग जे आळणी पाणी उरलं होतं ते ॲड केलं त्याच्यामध्ये आणि डाळी शिजलेले होते त्याचं पाणी उरलं होतंच, तेही ॲड करून टाकलं. नंतर भोपळाही टाकला आणि त्यानंतर मग सगळं मस्तपैकी एकजीव करून घेतलं. जर तुम्हाला वाटत असेल की थोडं पाणी टाकावं, खूप घट्ट होते, तर तुम्ही पाणी गरम करून टाकू शकता. गार पाणी टाकल्यामुळे टेस्ट जाण्याची भरपूर शक्यता असते, म्हणून गरम पाणी टाकायचं, उकळी पण लवकर येते. आणि तुम्ही ते पाहू शकता मस्तपैकी दालच्या रेडी झालेला आहे. आणि तरीही बघा किती सुंदर आलेली आहे. मग दालच्या हा भाकरीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबत किंवा भातासोबतही. राम राम.